अजिबात ताई ताई इकडे थांबायचंय. ओके 15चा नाही ग्रुप करायचा, 15 मध्ये डिवाइड व्हा. नको नको ताई, जेव्हा मी सांगेन तेव्हाच. आता सध्या असंच राहू दे. ओके 15 जणी झाल्यात. 8 जाऊ दे ताई, त्यांना हरवतोच, सगळ्यांनाच आउट करतो. जाऊ दे. 7 8 7 8 या ग्रुप मध्ये 7 8 7 8 या ग्रुप मध्ये व्हायचंय सर्वांनी. एका ग्रुप मध्ये 7 एकात 8 ग्रुप मध्ये 7 एकात 8 7 8 7 8. सांगेन ताई, थोड़ा सब्र कीजिए, सब्र का फल किसी ने कहा है कैडबरी जैसा होता है. 7 8 7 8 4 ग्रुप झाले पाहिजेत, लवकर करा. तर महिला बचत गटाच्या अध्यक्ष असल्यासारखे बोलत होते, आता तर ग्रुप पण व्हायने यांचे 7 आणि 8 जणांचे झाले झाले जवळ जवळ या. झालाय पुढे या. 8 झाले की एकामध्ये 8 होणार, एकात 7 होणार, एकात 8. 9 जणींचा ग्रुप करायचा. झालं 8 7 8 7. ओके ओके ग्रुप झालाय. 9 3 आणि 4 7 आणि 8. ओके 7. गेम खूप सोपा आहे. बॅकग्राऊंडला एक गाणं वाजव, म्युझिक वाजव, त्या म्युझिक वरनं गाणं ओळखायचं. चारही टीम मधल्या एक एक महिला पुढे येतील, एक एकच महिला पुढे येतील. कुणी ते गाणं म्युझिक वरून ज्यांनी कुणी गाणं ओळखलंय त्यांनी या बॉटलला टच करायचं. जो कुणी बॉटलला टच केल्यानंतर योग्य गाणं गाऊन दाखवेल त्यांच्या टीमला 20 पॉइंट मिळतील, आणि जे फक्त बॉटलला हात लावून माघारी फिरतील त्यांचे -10. ओके पुढच्या फेरीत जाण्यासाठी हा गेम खूप महत्वाचा आहे. सोबतच उरलेल्या 6 जणींचं काम करणार आहे. उरलेल्या 6 जणींचं काम असणार आहे की तुमच्या कॅप्टनला तुम्ही सांगायचंय की मी गाणं ओळखलंय, त्यांना पुश करून बॉटलला टच करण्यासाठी सांगायचंय. म्हणजे हा गेम एकंदर टीम वर्क आहे. सिंपल कुठलं गाणं लावायचं सांगा तुम्ही. म्हणून काही जणी हिंदी गाणं ओळखणारे आहेत, काही मराठी गाणे ओळखणारे आहेत. तुमच्या काळाचं कुठलं आशा काळेचं गाणं लावू का, देवता पिक्चर मधलं खेळ कुणाला दैवाचा कळला. सगळ्यांनी एक एक कॅप्टन, सगळ्यांनी एक एक कॅप्टनला पुढे आणायचंय. एकच प्रत्येक ग्रुप मधील एकच जण फक्त बॉटलला टच करू शकतो, फक्त एकच जण. ताई मगाशी आपण जी लिस्ट काढली होती गाण्यांची, जी मी तुम्हाला पाठवली होती, एकदम रेडी आहेत ताई तुम्हाला आउट करण्यासाठी. शाबाश, याला म्हणतात कॉन्फिडन्स. तत्पूर्वी सर्व इथे वर्ग जो उपस्थित आहे त्या सर्वांना मला एक गोष्ट सांगायची. कुठला तरी सण असला की आपण कुर्ता वगैरे घालतो, तर कुर्त्यामध्ये इतकं अनकम्फर्टेबल होतं ना दिवसभराचं. पण या महिला साडी घालून दिवसभर वावरत असतात. आज या साडीमध्ये हा खेळ सुद्धा करतात. एकदा जोरदार टाळ्या वाजवा, देशातच नाही अख्ख्या जगातल्या सर्व महिलांसाठी. अख्ख्या जगातल्या महिला साडी घालत नाही, देशातल्याच घालतात सुद्धा. सर्व महिला वर्गासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या सर्वांनी. यस, बहुत लोग पहले पूछा था तब सबने बताया कि हम सब मराठी हैं. अब फिर से हिंदी में बोल रहा हूं. यहाँ पे बॉटल रखी है, चारों टीम में से एक एक कैप्टन यहाँ पे आगे आएंगे. गाने का बैकग्राउंड यहाँ पे बजेगा, फिर उस बॉटल को टच करना है. अगर आपने गाना आइडेंटिफाई किया है तो ही उस बॉटल को टच करना है. अगर आपने गाना बराबर पहचाना, बोतल को टच किया, गाना गाया,
टीम को +20 पॉइंट्स मिलेंगे। अगर गलत गाना गाया या फालतू में बॉटल उठाया तो डायरेक्ट -10 पॉइंट हो जाएंगे। आपकी एक गलती आपकी टीम को पूरी हरा सकती। जैसे कि अंबानी की एक गलती हार्दिक पांड्या को कैप्टन करना थी, वैसे ही कॅप्टन कोण आहे त्यांनी पुढे यायचे। 4 टीम मधले 4 कॅप्टन एवढ्या पुढे नाही यायचे, थोडं मागे यायचं, थोडं मागे यायचं। आपको गेम समझ में आया है? हारने के बाद ये बिल्कुल मत बोलना कि मुझे समझ में नहीं आया था। हाँ चलेगा ना। जो भी टीम में से हर कोई गाना पहचानेगा ना, वो अपने कैप्टन को पुश करना है कि भाई टच करो बॉटल, ठीक है। तो बाकी टीम इसी सपोर्ट के लिए है। कॅप्टन तर काय तुम्ही तर उचलणारच, तुम्ही गाणं ओळखणारच, मला तर माहितीच आहे, म्हणून तर तुम्ही म्हणून पुढे आलात। पाहूया तुम्ही तुमच्या टीमला जिंकवताय का बसवताय। आगे आइए थोड़ा। ओके, दोन टीम या मर्ज का झालेत, वेगळा करा। रोज एकत्र असता शतपावलीला गप्पा मारायला, सासूबाईंचे चांगले गुण सांगायला। इकडे या, तुम्ही पण यांना टच केलं पाहिजे, तेव्हा कळेल। सासूबाई जवळ आहेत, मग आता तर चांगलंच बोलणार सासूबाईंविषयी, काही हरकत नाही। मॅडम पहिलं गाणं 3, 2, 1 गो। जसं की मी सांगितलं होतं, मॅडम जिंकवणार किंवा हरवणार, दोन्हीपैकी एक तर करणारच। कुठलं गाणं सगळ्या टीमनी म्हणायचंय सोबत, आणि डान्सही करायचा आहे। डान्स करायचा है तो बनता है। हमको हमी से चुरा लो, दिल में कहीं तुम छुपा लो, हम हो न जा। बस मॅडमने बास केलंय, आपल्या टीमला पुढच्या मॅडम हा गेम तुमच्यासाठी, इथेच तुम्ही जिंकलेला आहात। थोडंसं मागवा, तुमची आखी टीम पुढच्या टीम मध्ये, पुढच्या गेम मध्ये जाते। तुमची आखी टीम साईडला व्हा। मॅडम उचलून घ्या सगळ्यांनी एकदा, इकडे व्हा। उरलेल्या टीम साठी गाणं असणार आहे। मॅडम जिंकायचे, तुमच्या शतपावलीच्या एक अख्खा ग्रुप तिकडे गेलेला आहे। इकडे लक्ष द्या, केअरफुली सुनिए। मॅडम यस 3, 2, 1 गो। मराठी गाणे काकू, एका बॉटलला 1 3 महिन्यांनी हात लावला। हे एकच बॉटलला यस बरोबर बोलला मॅडम। त्यांनी हात काढला साईडला, सांगितलं नाही। हो मॅडम, बॉटल उचलायची होती, हरकत नाही। गाणं तुम्ही ओळखलेलं याच्यात म्हणायचंय मॅडम। चोरीत साप या गाण्यात सांगितलेलं आहे की घाई नाही चांगली, त्याच्यामुळे लय घाई करू नका। गाणं पहिलं ओळखा। या समोरासमोर 2 टीम मध्ये आता कुस्तीच लावतो। या कोण आहे कॅप्टन तुमचा? थोडं मागवा या ना काकू। आणि तुमच्या तुम्ही मॅडम तिसरं गाणं
मागवा थोडं मॅडम. कबड्डी नाही खेळायची आपल्याला, बोट मोजवायची. 3 मॅडम थोडा पाय मागे घ्या. ओके शाबाश. 3 2 1 गो. सगळ्यात महत्वाचं हे गाणं तुमच्या आवडीचं आहे का? पण तुमच्यावर थोडा कंट्रोल ठेवा, कारण काय आहे, स्पर्धा आहे, गाणं फुटलं जातं. हरकत नाही मॅडम, त्यांनी गाणं दाखवलं म्हणून तुम्ही तुम्हाला एक सेपरेट गाणं म्हणायची संधी देणार आहे मी. ओके, आणि हेच गाणं म्हणा त्यावेळेस. पण ते गाणं त्यांनी डायरेक्ट अगोदरच म्हणलं ना, त्याच्यामुळं. ताई गाणं पूर्ण नका लावू. पूर्ण जर लावलं तर यांना समजेल या दिवसभर पिक्चरच बघत बसलेले असतात. त्याच्यामुळं गाण्याचे फक्त 3 ते 4 सेकंद गाणं लावायचंय, लगेच पॉज करायचंय. रेडी है आप? 3 2 1 गो. नेक्स्ट. सबर करो. मॅडम थोडासा तांत्रिक इश्यू झालाय, हरकत नाही. मागाशी तीच वेळ झाली, एकाच एक गुणोत्तर झालेला आहे. अब की बार देखते किसकी सरकार. मॅडम फसवू नका आणि मलाही फसवू नका. उरलेले 2 ग्रुप लय हाणायला टपून बसलेत माझ्यावरती. गाण्याचे फक्त 3 सेकंद. ओके थांबा मॅडम. 3 तुम्ही इकडे 3 2 1 गो. गाणं कोणीच ओळखलेलं नाही. डायरेक्ट मॅडम नेक्स्ट. त्या गाण्याला डायरेक्ट गाणं सुरू होतंय. हा मग तुम्ही जर ओळखलंय तर करा ना टच. त्या माणसांनी ओळखलं गाणे आणि तुम्ही नुसतेच ओपनर बॅट्समॅन हेल्मेट घालून पुढे थांबलेत. अहो तुम्हाला येत आहे तर ओळखा ना. सांगा यांना जरा अनुभव सांगा तुमचा. त्यांनी ओळखलं होतं, तुम्हाला फक्त बॉटल उचलायची होती. कॅप्टन नाहीये, तुम्ही परत एकदा बॉटल ठेवा. मॅडम गाण्यांची लिस्ट संपन आपली. पण ही लोक काय पटकन खेळायची नाहीत. तुम्ही आप इधर आ जाओ थोडस. मॅडम थोडं आहे ना, तुम्हीच पहिलं ऐका ते, नाही तर डायरेक्ट यांना समजेल. यस माग थोडं माग. मागवा थोडं. बरोबर. अजिबात जितो नाही द्यायचं पुढच्या टीमला. फक्त आता ऐका तुम्ही आता जास्त बाकीच्या गोष्टींकडे दुर्लक्ष करा आणि जे सांगितलंय ना ते करा. डायरेक्ट गाणं तुम्ही डायरेक्ट जिंकलं असतं. आता सुट्टी नाही. आता डायरेक्ट जे काय असेल ते फायनल. 1 3 2 1 गो. दिल दीवाना है, दिल तो पागल है, दिल दीवाना है. पहली बार यही वही लगता है, दिल तो पागल है. फायनली गाणं ओळखलंय, गाणं जिंकलंय. कसं का होईना पण जिंकली ही टीम. उरलेली टीम तुम्ही तिकडे जाऊन बसायचंय, उभं राहायचं थोडं वेळ. हरलेल्या टीमचं नाव आणि उखाणा. ताई इकडे या.
इकडे या, हरलेल्यांना सुट्टी नाही, अजिबात नाही. नाव हो ना, नंतर हे तुमच्या सोसायटीत राहतात ना सगळे, नंतर बघा यांच्याकडे वन बाय वन. नाही मग आता काय करायचं. चालतंय. नाव आणि यांचं नाव उखाण्यामध्ये. राजेंद्ररावांचे नाव घेते आणि एकदा जोरदार टाळ्या वाजवा मॅडम साठी. मॅडम नाराज आहेत, हरकत नाही मॅडम. सुवर्ణ बंडू जगताप झाडे तोडल्यामुळे होतो पर्यावरणाचा ऱ्हास. विजयरावांचं नाव घेते म्हणून निष्ठात घेण्यासाठी खास. आयरच करून आणते का तू? बंडू जगताप झाड सुलाता शहाजी साबळे मंगळसूत्राच्या 2 वाटी सासर आणि माते चिकून शहाजीरावांचे नाव घेते साबळे. मॅडम अजूनही खूपच नाराज झाले. त्यांना तुम्ही पुढे का नाही आले, पण तुम्ही बॉटल उचलायला का पुढे नाही आले. हा हा अहो तुम्ही तर काय बोलूच नका. तुम्ही कॅप्टन होते तरी उचललं नाही. केवढं भारी ओळखीचं गाणं होतं. नाव आणि यांचं नाव सांगा. तुमचं नाव. संजू पांडे. हे गाणं तुम्हाला म्हणता येत होतं म्हणून दाखवा. हेच तुमचं नाव आणि उज्ज्वला खांडेकर महादेवाच्या पिंडी बेल घालते वाकून सुधीरावांचं नाव घेते तुमच्या सर्वांचं मान. अभी तो वो जीत गई, लेकिन फिर भी अगर आपका गाना बहुत अच्छा हुआ तो आप डायरेक्ट मुंबई आ सकती है. इंडियन आइडल का ऑडिशन भी शुरू हुई. माझे नाव सविता चव्हाण. सोन्याची समय कापसाची वाटी राजीरामाच्या पतीने त्यांची शपथ. डिसेंट नाव घेतलं एकदम एकदम. नाम और वो गाना जो आप अभी गाने वाले. हस्बैंड का नाम इतने स्लोली क्यों बता रही हो. ऐसे ऐसे ही, ऐसे तो ऐसे. आप बताओ आपका नाम. बताया था क्या आपने. संजू पांडे. आपका नाम. संजू पांडे. ओके ठीक है. कैसा लग रहा है आप सबको. आप लेकिन पण हा ग्रुप इथपर्यंत आला ही सुद्धा फार मोठी गोष्ट आहे. एकदा जोरदार टाळ्या वाजवा या सर्व महिलांसाठी. आणि जिंकलेल्या सर्व महिला बाद झालं लय वेळ बसत्या या इथं चला खेळायला. आणि जे नवीन